बऱ्याच जणांनी आड यायचंच काम केलं, आड यायचंच काम केलं. नाहीतर बोलेल तरी आज नाही बोलणार, बोललो तर आत्मचरित्रात बोल. बरीच पदावर आणि वर्ष राहिलो असतो, पण नाही कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बन. चांगले नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात. निलेश तर चांगलंच काम करतोय, नितेश मेहनत करतोय, फिरतोय, चांगलं काम. मुख्यमंत्री भेटतात मला सांगतात नितेशचं काम चांगलं आहे आणि सभागृहात निलेशही चांगलं. बरं आहे, मला अभिमान वाटतो, मला अभिमान वाटतो. तेव्हा मला तुम्हा नागरिकांना, तुम्हाला माझ्या सर्व वडीलधारी मंडळींना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना एकच विनंती आहे, चांगल्याला जपासा, जोपासा. त्याची सेवा करून घ्यायची असेल प्रगती, त्याला उदंड आयुष्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. पैशाने नको, आशीर्वादच. आमच्या दोघांनाही आशीर्वादाची गरज आहे तुमच्या. भरपूर मेहनत करतील, कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही त्यांना, कोणाचा पैसा नको. त्यांच्यासाठी, त्यांच्या वडिलांनी, कुटुंबासाठी त्या दोघांनी, आम्ही तिघांनी, चौघांनी अतिशय चांगली मेहनत केली. सगळ्या व्यवसाय मोठं कृषी प्रदर्शन तिसऱ्यांदा होत आहे, त्या संदर्भात काय सांगा? कृषी प्रदर्शन तिसऱ्यांदा होत आहे, चांगली गोष्ट आहे. रत्नागिरीच्या विकासाला कृषीच्या माध्यमातून, कृषी आणि कृषी उद्योगच्या माध्यमातून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं, GDP वाढवणं आणि यासाठी लोकांना त्याची माहिती देणं, आणि त्या दृष्टीने आजचे कृषी मेळावा किंवा महोत्सव होता. आणि आमच्या यादव साहेबांचं यात सगळं श्रेय त्यांचं आहे, प्रसाद यादवांचं. कोकणाचा दृष्टिकोन अशा पद्धतीचं महोत्सवचा आहे की कोकणामध्ये वारंवार होणं गरजेचं आहे. आपली सूचना मान्य करू आणि वारंवार घेऊ. साहेब, निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे कोणी दिले आपल्याकडून? असं नाही, वाक्य माझं नीट बघ. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन, असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम. चिक्कार गोळा आल्यासारखं वाटलं होतं, आता तब्येत कशी आहे? तब्येत कशी आहे? नाही, असं काय अशी बोलताना मी वर जातानाच माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस 350च्या वर गेलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती. आता मी परत ठीक आहे. आता परत एका शाळेत चाललो, येतात तर फॉलो मी.